भरली वांगी करण्यासाठी मी इथे अशा प्रकारची मध्यम आकाराची ही काटेरी वांगी घेतलेली आहेत, हे पहा. व त्याचं थोडंसं इथे मी देठ कट करून ही अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. आतमधून थोडंसं याला चीर दिलेली आहे, कारण आपल्याला यामध्ये नंतर सारण भरायचं आहे. व ही वांगी चिरून मी मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहेत, जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाही. ही वांगी आता आपण साईडला ठेवूयात व वांग्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ. आता आपण एक वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा मी उभा चिरलेला कांदा घेते. 2 हिरव्या मिरच्या टाकूयात. 10-12 लसणाच्या पाकळ्या. 1 इंच आलं मी तुकडे करून घेतलेलं आहे, ते टाकूयात. व इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती टाकूया. व आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे पहा, मसाला वाटून झालेला आहे आपला अशा पद्धतीचा. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ही 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तो घेऊयात. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून मी त्याचं मिक्सरमध्ये कूट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा जो मसाला वाटला होता मिक्सरमध्ये, त्यातला अर्धा मसाला टाकूयात. हे पहा, अर्धा मसाला मी टाकलेला आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकूया. 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, ते टाकूया. व 2 चमचे आपण यामध्ये हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, तो टाकूया. काळा मसाला नसेल तर तुम्ही तुमचा ठेवणीतला कुठलाही मसाला यामध्ये टाकू शकता. 2 चमचे टाकूया. व चवीनुसार आपण यामध्ये आता मीठ टाकणार आहोत. आता आपण हा सर्व मसाला एकत्र करून घेऊया. हे आपलं सारण वांग्यामध्ये भरण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता आपण एक वांग घेऊन त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण यामध्ये मसाला भरणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी वांग्यामध्ये हा मसाला भरून घेते. हे पहा, सर्व वांग्यांमध्ये मी हे सारण भरून घेतलेलं आहे. हे पहा, व हा उरलेला मसाला मी साईडला ठेवलेला आहे, तो देखील आता आपण फोडणी देताना त्याचा उपयोग करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण भरलेली मसाला वांगे बनवायला घेऊया. फोडणीसाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण साधारण 2 चमचे तेल ओतणार आहोत. भरली वांगी बनवण्यासाठी तेलाचा वापर जरा जास्त करायचा आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, ते टाकूया. जिरं तडतडायला लागलं की इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकूया. मग कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी त्यामध्ये आपण जो मगाशी मसाला वाटून ठेवला होता त्यातला अर्धा उरलेला मसाला तो टाकते. हा देखील आपण छान परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकते. हे देखील थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया. आता आपण यामध्ये जो मसाला भरून आपण वांगी तयार केलेली आहेत ती एक वांगी यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, व ही वांगी देखील आपण साधारण 2 ते 3 मिनिटे
थोडीशी तेलावरती परतून घेणार आहोत. वांगी मी परतून घेतलेली आहेत, हे पहा मस्त. आता मी यामध्ये आपण जे सारण तयार केलं होतं ते उरलेलं सारण मी ठेवलेलं ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. सारणामुळे आपला जी ग्रेव्ही होणार आहे ती देखील अधिक चविष्ट होणार आहे. हे पहा थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊयात. आता मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते. नेहमी गरम पाणीच टाकायचं आहे, त्यामुळे चव अतिशय छान होते भाजीची. हे पहा अशा प्रकारे व हे पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास आणखी थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकूया. वा मस्त, खूपच सुरेख रंग आलाय भाजीला. आता आपण यावरती अगदी मध्यम आचेवरती झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटे आपण ही वांगी शिजवून घेणार आहोत. दहा ते 15 मिनिटे झालेली आहेत. हे पहा वा मस्त वांगी आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा हे पहा आता मी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकते. आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. वा अतिशय सुरेख दिसते भाजी आपली, मस्त. हे पहा खूपच छान दिसते भाजी. ही आपली भाजी रेडी झालेली आहे. यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. वा तर ही आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी रेडी झाली आहेत. ती आता आपण सर्व करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांब लांब कापून घेतलेले आहेत. तर हे कांदे आपल्याला मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता हे कांदे आपले आता परतून झालेले आहेत, त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे. तर यामध्ये मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकते. तर सुक्या खोबऱ्याच्या कापांऐवजी तुम्ही खोबरं किसून देखील वापरू शकता. त्याचबरोबर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे. नंतर मी यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे व टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला साधारण हे 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे व यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून अशा पद्धतीचे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये मी मोठे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की त्यामध्ये आता आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे. हे वाटण मी वाटताना यामध्ये अजिबात पाणी टाकलं नव्हतं. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरती हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे. आधीच आपण सर्व जिन्नस परतून घेतलेले होते, त्यामुळे वाटण परतायला जास्त वेळ लागत नाही. बाजूनी त्याचं तेल देखील सुटलेलं आहे.
तर आता मी यामध्ये काही मसाले टाकते. तर पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा हा घरगुती घाटी मसाला आहे, त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे कलर छान येतो भाजीला. व 1 चमचा मी ते गरम मसाला पावडर टाकलेली आहे. घाटी मसाला कशा प्रकारे बनवायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तुम्ही नक्की पहा. तर हे पहा, सर्व मसाले देखील मी व्यवस्थित छान परतून घेतलेले आहेत व साईडनी या मसाल्यांना देखील तेल सुटलेलं आहे. तर मी इथे बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आता मी यामध्ये गरम पाणी टाकत आहे. या भाजीमध्ये, या रश्श्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे जो आपण रस्सा तयार करणार आहे त्याला छान अशी तर्री येते. तर हे पहा, जसं लागेल तुम्हाला भाजी कशी हवी, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. पण शेव टाकल्यानंतर ही भाजी थोडीशी घट्ट होते, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी ॲड करा. तर साधारण 2 कप मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मस्त अगदी छान असा हा रस्सा दिसत आहे. तर आता आपण याला अशाच पद्धतीने 5 मिनिटे आपण हे रस्सा उकळून घेणार आहोत. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते. तर मस्त, तर तुम्ही पाहू शकता आपला हा गरमागरम असा हा भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. तर ही भाजी करताना तुम्ही या रस्स्यामध्ये देखील डायरेक्ट शेव टाकू शकता, पण त्यामुळे अगदी असा लगदा तयार होतो. त्यामुळे इथे मी एका दुसऱ्या डिशमध्ये अशा पद्धतीने शेव घेत आहे. तुम्हाला लागेल तशी तुम्ही शेव घेऊ शकता व यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला रस्सा टाकायचा आहे. रस्सा देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने मी शेव रस्सा एकत्र करून घेतलेला आहे व जेव्हा खायचा असेल तेव्हाच हे तुम्ही सर्व करा. तर तयार झाली आहे आपली ही गरमागरम अशी ही ढाबा स्टाईल शेवची भाजी. घरात कोणतीही भाजी नसेल किंवा तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी साधारण 1 चमचाभर तेल टाकते. तेल गरम झालं की त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो टाकूया. आता मी यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते टाकते. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या देखील घालू शकता. इथे मी 6-7 काजू घेतलेले आहेत, ते टाकूया. आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगाचा होईपर्यंत. कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये 1 चमचाभर आलं व लसूण क्रश करून घेतलेलं आहे, ते टाकूया. व इथे मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकूया. आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून टोमॅटो आपला लवकर शिजला जाईल. हे देखील आपल्याला छान साधारण मिनिटभर आपल्याला छान हे परतून घ्यायचं. यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत. साधारण 5 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, टोमॅटो आपला अगदी मऊ झालाय, तुम्ही पाहू शकता. मी गॅस बंद करते व हे थंड करून आपण याची प्युरी करून घेणार आहोत. कांदा टोमॅटो जो आपण परतून घेतलेला होता ते मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊ. हे पहा, पेस्ट आपली रेडी झालेली आहे. यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये, पाणी न घालताच मी हे वाटून घेतलेलं आहे. आता मी त्याच कढईमध्ये साधारण पुन्हा 1 चमचाभर तेल टाकते व तेल गरम झालं की त्यामध्ये मी इथे 1 बाउल मेथी धुवून ती स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकूया.
हे पहा, व ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे. एक साधारण मिनिटभर आपल्याला ही मेथी छान तेलावरती परतून घ्यायची आहे. थोडंसं मी मीठ टाकते. मेथी आपली मी साधारण मिनिटभर परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करते व एका बाउलमध्ये काढून घेते. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये साधारण मी 2 चमचे तेल टाकते. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा इथे जिरे टाकूया. जिरे तडतडायला लागले की आपण जे मगाशी वाटण तयार केलं होतं ती प्युरी घालणार आहोत. हे पहा, गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे व ही प्युरी आपण साधारण मिनिटभर छान तेलावरती परतून घेणार आहोत. प्युरीला जास्त परतायची गरज नाही आहे, कारण आधीच आपण सर्व कांदा टोमॅटो परतूनच आपण तो वाटलेला आहे. साधारण 1 मिनिटभर मी ही प्युरी छान परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा मी इथे धनेपूड घेतलेली आहे, ती टाकूया. अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे व चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत व हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित सर्व मसाले परतून घेणार आहोत. आपला मसाला परतून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ऑइल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता मी यामध्ये 1 बाउल मी इथे हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत. तुम्ही जर ताजे मटार वापरत असाल तर ते थोडेसे आधी बॉईल करून घ्या, मगच ते वापरा. व यामध्ये मी मगाशी आपण जी मेथी तेलावरती परतून घेतलेली होती ती टाकूया व हे आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. यामध्ये मी साधारण 1 कप पाणी टाकते. आपण हे व्यवस्थित मिक्स करूया. व यावरती झाकण ठेवणे साधारण आपण 10 मिनिटे शिजून घेणार आहोत. साधारण 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, वा, मस्त दिसते भाजी. कलरही फारच सुंदर आलाय भाजीला. आता आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजेच मलाई टाकायची आहे. इथे मी 2 ते 3 चमचे आपली दुधाची साय घेतलेली आहे ती टाकणार आहे. तुम्ही फ्रेश क्रीम देखील यूज करू शकता, पण या दुधाच्या सायने भाजी आपली अजूनच छान टेस्टी होणार आहे. वा, आता हे आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया.
मी यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावरती क्रश करून त्यामध्ये टाकणार आहे. व आपण अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, तो टाकूया. वा, खूपच छान फ्लेवर येतोय भाजीचा. तुम्ही पाहू शकता, खूपच सुरेख दिसते भाजी. हे पहा. तरी आपली मेथी मटार मलाई रेडी झालेली आहे. ती आता आपण सर्व करूया. अख्खा मसूर बनवण्यासाठी
करून पहा. मी इथे कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये आपण सर्व खडे मसाले घालूयात. नंतर कांदा व हिरवी मिरची, काजू घालून आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे सर्व मिसळून घ्यायचं आहे व परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय कांदा छान सोनेरी होतोय. आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूयात. ती सुद्धा आपल्याला परतायची आहे. लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आता आपण यात टोमॅटो घालूया. टोमॅटो लवकर परतला गेला पाहिजे म्हणून मी यात थोडंसं मीठ घालत आहे. पुन्हा आपण परतूयात. छान हा मसाला परतून झालाय. आता आपण हा मसाला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. चाळणीमध्ये घालून हा मसाला आपण चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला चाळायचा आहे. मी याच कढईमध्ये 1 चमचा बटर, 1 चमचा तेल, जर तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर नुसतं तेलही घालल्यास काही हरकत नाहीये. हे थोडंसं गरम झालं की त्यात 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, व आपला जो मसाला मी मगाशी चाळून घेतला आहे तो घालायचा आहे. छान हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चाळून घेतल्यामुळे ग्रेव्ही अगदी मऊ आणि स्मूथ दिसते. आता मी यामध्ये सर्व मसाले ऍड करते. हळद, धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा आपण हे सर्व परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता साइडनी तेल सुटायला लागला आहे. याचा अर्थ असा आहे की आपला हा मसाला परतून झाला आहे. आता मी यामध्ये थोडीशी 1 चमचाभर कसुरी मेथी अशी हातावरती घेऊन ती क्रश करून यामध्ये घालणार आहे. क्रश केल्यामुळे याचा फ्लेवर खूपच छान येतो. व पनीर घालूयात आता आपण. पुन्हा एकदा सर्व
मिक्स करूया. यामध्ये मी साधारण अर्धा कप पाणी ॲड करते. तुम्हाला ग्रेव्ही कशा प्रकारची हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर घालूयात. एक 5 मिनिटे आपण एक वाफ काढून घेणार आहोत. यावरती अशा प्रकारे 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. पुन्हा मिक्स करायचे. व 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करूया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा व कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा. तयार करण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकते. आपण हे कांदे छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये इथे लसूण, आलं व काजू घेतलेले आहेत ते टाकूयात आपण. 7-8 लसणाच्या पाकळ्या व 2 इंच आल्याचे तुकडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत व 5-6 काजू घेतलेले आहेत. हे देखील आपण थोडंसं छान परतून घेणार आहोत. गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा. आलं लसूण देखील छान परतलं गेलंय. आता मी यामध्ये साधारण इथे 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकते. हे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. आता मी यावरती झाकण ठेवणार आहे व साधारण 7 ते 10 मिनिटे आपण एक वाफ काढून शिजून घेणार आहोत. 7 ते 10 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, हे आपलं वाटण छान शिजलेलं आहे. टोमॅटो देखील मऊ झालेला आहे, पूर्णपणे मॅश झालेला आहे. आता मी गॅस बंद करते व हे थंड करून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. हे मी मिक्सरच्या भांड्यात वाटण आपलं वाटण्यासाठी ट्रान्सफर केलेलं आहे. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. पेस्ट आपली रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, यामध्ये पाण्याचा वापर फारच कमी करायचा आपल्याला. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण मी 1 चमचा बटर टाकते. बटर आपलं मेल्ट झालं की आपण त्यामध्ये जे वाटण आपण मगाशी वाटून घेतलेलं होतं ते टाकणार आहोत. तुम्ही बटरऐवजी तेलही वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. पण बटरमुळे अजून छान ह्याची टेस्ट होते. तर आता हे आपण वाटण टाकणार आहोत. गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे.
व हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिटे झालेली आहेत व हा मसाला आपल्याला परतायचा आहे. अजून साधारण 2 मिनिटे. हा परतला नाही गेलाय मसाला. तुम्ही पाहू शकता साईडनी ऑइल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आपला हा मसाला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये काही मसाले ॲड करते. तर पहिल्यांदा मी यामध्ये इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आपण यामध्ये. व इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. हे मसाले देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता मी यावरती झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटे हे सर्व मसाले शिजून घेणार आहे. 2 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, मसाला देखील आपला छान परतून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी यामध्ये हे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत 1 बाउल, ते टाकते. हे देखील आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकणार आहोत. हे पहा, थोडंसं आपण याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून आपले मटार देखील शिजतील. दहा मिनिटे झालेली आहेत. हे पहा, मटार देखील आपलं शिजलेलं आहे. आता मी यामध्ये इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे क्यूब्स करून घेतलेलं आहे. ते आपण मिक्स करूया. वा, कलर खूपच सुरेख आलाय भाजीला. टेक्स्चरही फार छान आलंय. तुम्ही पाहू शकता. आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. जास्त पातळ नाही करायची भाजी मला, त्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड करते. हे पहा, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजीचा खूपच छान सुगंध येतोय. दिसते अप्रतिम भाजी एकदम. आता मी यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे इथे हातावरती, व ती आपण अशी क्रश करून टाकणार आहोत. क्रश करून टाकल्यामुळे ना याचा फ्लेवर खूपच छान येतो. हे देखील आपण एकदा मिक्स करून घेऊया. हे पहा, पनीर टाकून झाल्यानंतर भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाहीये. त्यामुळे काय होईल, पनीर आपलं कडक होऊ शकतं किंवा ते रबरसारखं होऊ शकतं. त्यामुळे फक्त 2 मिनिटे आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, ग्रेव्ही आपली तयार आहे. आता मी यावरती कोथिंबीर टाकते. पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊ. तर तयार आहे आपली ही मटार पनीरची ग्रेव्ही. मी गॅस बंद करते व ही सर्विंग बाउलमध्ये काढते. तयार आहे आपली अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीरची ग्रेव्ही. ही ग्रेव्ही तुम्ही नान बरोबर खाऊ शकता
किंवा चपाती, फुलके याबरोबर देखील ही ग्रेव्ही खूपच छान लागते. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय. थोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हे बॉईल करणार आहोत. मी इथे कढईमध्ये साधारण 2 ते 3 ग्लास पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पालक टाकणार आहोत. व साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला पालक यामध्येच बॉईल करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. मी गॅस बंद करते व ही पालक आपल्याला काढून ही मी ते थंड पाण्याचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पालक टाकायचा आहे. थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, पालकचा रंग चेंज होत नाही. थंड पाण्यामध्ये साधारण आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे पालक ठेवायचे आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. यामध्ये आता आपण पालक टाकूयात. एक लहान आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. इथे पालक प्युरी आपली तयार आहे. हे पहा. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी इथे कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा बटर टाकते. गॅस अगदी मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे. त्यामध्ये मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 तेजपत्ता, 3 लवंगा, 7 ते 8 काळे मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या व 1 चमचाभर जिरा घेतलेला आहे. ते आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता मी यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकते. कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. त्यामध्ये मी आता अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ टाकणार आहे. व हे पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाले आपले छान परतून झालेले आहेत. आता मी त्यामध्ये पालक प्युरी टाकत आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व साधारण 5 मिनिटे आपल्याला झाकण ठेवून ही प्युरी शिजून घ्यायची आहे. 5 मिनिटे झालेली आहेत. आता मी यामध्ये इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत. ते टाकते. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटे झालेली आहेत. वाफ कलर खूप छान आलाय. आता मी त्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे. ती अशी हातावरती क्रश करून
त्यामध्ये टाकणार आहे व अर्धा चमचा मी गरम मसाला देखील यामध्ये टाकणार आहे. पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी 2 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे, ती देखील मी टाकते. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. पुन्हा एकदा आपण हे मिक्स करूया. तयार आहे आपलं गरमागरम पालक पनीर. ते मी आता सर्विंग बॉलमध्ये काढते. तयार आहे आपलं रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर.